नमस्कार मित्रांनो, मी सोशल साहिल। तुम्ही तुमचा बिझनेस ऑनलाईन वाढवण्याचा विचार करत आहात का? किंवा तुमच्या ब्रँडला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे? मग तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मधील नवीन ट्रेंड्स माहिती करून घ्यायलाच हवेत, कारण 2025 मध्ये डिजिटल मार्केटिंगचा गेमच पूर्णपणे बदलणार आहे। आणि जर तुम्ही हे ट्रेंड्स जर समजून घेतले आणि याचा जर योग्य वापर केला तर तुमचा ब्रँड व्हायरल होऊ शकतो, जास्त ग्राहक मिळू शकतो आणि मार्केटमध्ये आपल्या स्पर्धकांपेक्षा पुढे जाऊ शकतो। तर मित्रांनो, वेळ न दवडता सुरू करूया 2025 मधील टॉप डिजिटल मार्केटिंग ट्रेंड्स आणि पाहूया की हे तुमच्या बिझनेससाठी कसे फायद्याचे ठरू शकतात। पहिला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, स्मार्ट डिजिटल मार्केटिंगचं भविष्य। मित्रांनो, आजच्या काळात AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे डिजिटल मार्केटिंगमध्ये मोठी क्रांती होत आहे। जर तुम्ही सोशल मीडियावर किंवा वेबसाईटवर मार्केटिंग करत असाल तर तुम्ही AIचा वापर करून तुमचं काम खूप सोपं आणि प्रभाव करू शकता। महत्त्वाचं, AI का महत्त्वाचं आहे? कारण यामुळे तुमच्या ग्राहकांशी संवाद साधणं, त्यांना वैयक्तिक अनुभव देणं खूप सोपं होतं। उदाहरणार्थ बघा, तुम्ही वेबसाईटवर किंवा सोशल मीडियावर एखादी वस्तू बघितली आणि त्यानंतर तुम्हाला त्याच वस्तूची जाहिरात काय होते पुन्हा दिसायला लागते। ह्याला AIच्या माध्यमातून आपण हे करू शकतो। दुसरी गोष्ट याच्यामध्ये असते की चॅटबॉट्स, ऑटोमॅटेड चॅटिंग टूलच्या माध्यमातून 24/7 तुम्ही ग्राहकाशी संपर्क साधू शकता। AI कंटेंट आहे, ChatGPT, बार्ड यासारख्या टूल्समुळे सेकंदात ब्लॉग, सोशल मीडिया पोस्ट, स्क्रिप्ट तयार करता येतात। AI डाटा ॲनालिसिस आहे, याच्यामध्ये ग्राहकाचा डेटा समजून त्यांच्या आवडीप्रमाणे आपल्याला मार्केटिंग करणं शक्य होतं। आणि याचा फायदा तुमच्या बिझनेसला काय होतो तर AI मुळे वेळ वाचतो आणि मार्केटिंगला अधिक सपोर्ट होतो आणि आपलं मार्केटिंग स्मार्ट होतं। कमी मेहनतीत जास्त परिणाम मिळतो। त्यानंतर ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सर्वोत्तम एक्सपिरियन्स, त्याला आपण अनुभव म्हणतो, अनुभव दिला जाऊ शकतो। दुसरं महत्त्वाचं माध्यम आहे 2025 मध्ये जे की जास्त चालणार आहे ते आहे शॉर्ट फॉर्म व्हिडिओ कंटेंट। मार्केटिंगचा नवीन राजा आहे। तुम्ही इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स किंवा टिकटॉक बघत असाल, तर टिकटॉक बॅन आहे इंडियामध्ये। या शॉर्ट व्हिडिओनी सगळं मार्केटच बदलून टाकलंय। लोकांना मोठे आणि लांब व्हिडिओ बघायला आवडत नाहीत, तर त्यांना झटपट माहिती हवी असते। म्हणून 30 ते 60 सेकंदात प्रभावी कंटेंट तयार करणं हे 2025चं सर्वात मोठं डिजिटल मार्केटिंग ट्रेंड असणार आहे। आताचा हा व्हिडिओ जरी मोठा असला, कारण आपण डिस्क्रिप्टिव्ह माहिती देतोय, त्यानंतर शॉर्ट फॉर्म व्हिडिओचे फायदे असे आहेत की लोक पटकन पाहतात आणि पुढे शेअर सुद्धा करतात। ब्रँडचा व्हायरल होण्याचा चान्स वाढतो। त्यानंतर सोशल मीडियावरती एंगेजमेंट, लाईक्स, कमेंट्स या वाढतात आणि त्याच्या सोबतीला उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या बिझनेससाठी एखादी प्रॉडक्ट डेमो व्हिडिओ तयार करू शकता किंवा ग्राहकांचे छोटे छोटे रिव्ह्यूज दाखवू शकता, त्याला आपण फीडबॅक म्हणतो। आणि त्यामुळे तुमचा ब्रँड जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवेल, विश्वासार्हता तुमची 100% वाढेल। आपला प्रकार आहे 2025 मध्ये जो सगळ्यात जास्त चालणार आहे तो म्हणजे मल्टी चॅनेल मार्केटिंग। सगळ्या प्लॅटफॉर्मवरती उपस्थिती ठेवा। पूर्वी मार्केटिंगसाठी आपण काय फक्त फेसबुक, इंस्टाग्राम एवढंच पुरेसं होतं, पण आता ग्राहकांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मची गरज आहे। काही लोक लिंक्डइनवरती प्रोफेशनल लोक असतात, तर व्हॉट्सअप सारखं एक प्रभावी माध्यम तुमच्याकडे बिझनेससाठी आलेलं आहे, तर त्याच्यावरती तुमची उपस्थिती असणे ही काळाची गरज आहे। आणि हे कसं काम करतं तर इंस्टाग्राम किंवा बाकीचे माध्यम असतील तिथून व्हिज्युअल आणि व्हिडिओ कंटेंटसाठी वापरू शकता। लिंक्डइन सारखं माध्यम आहे जे तुम्ही B2B मार्केटिंग साठी वापरू शकता आणि प्रोफेशनल नेटवर्किंगसाठी वापरू शकता। व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे। डायरेक्ट कस्टमर एंगेजमेंटसाठी व्हॉट्सअप बिझनेसचा वापर करायला सुरुवात करा व्यावसायिकांनो। आणि जर तुमचं मार्केटिंग वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर करत असाल तर जास्त लोकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य आहे। 4, वैयक्तिक मार्केटिंग, पर्सनलाइज मार्केटिंग। म्हणजेच काय हो, ग्राहकांना तेच द्या जे त्यांना हवं आहे। तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर त्याच प्रॉडक्टची जाहिराती तुम्हाला सगळीकडे दिसायला लागतात? हेच पर्सनलाइज मार्केटिंग आहे। एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करत असाल तर तीच गोष्ट तुम्हाला सोशल मीडियावरती सजेस्ट केली जाते। कसं होतं हे? ग्राहकांच्या सर्च हिस्ट्रीनुसार गुगल, फेसबुक, इंस्टाग्राम तुम्हाला या जाहिराती दाखवतं। त्यांना त्यांच्या आवडीच्या प्रॉडक्ट्स किंवा सेवांच्याबद्दल ईमेल, SMS किंवा व्हॉट्सअप मार्केटिंग केलं जातं। AI आणि डेटाचा वापर करून ॲनालिटिक्सच्या मदतीनं ग्राहकांसाठी कस्टमाइज ऑफर्स तयार करता येतात, ज्याच्यामध्ये पर्सनली तुमच्या नावाचा उल्लेख सुद्धा केला जातो। याचा फायदा हा असतो की ग्राहकांना ही ऑफर फक्त माझ्यासाठीच आहे असं वाटतं आणि ते तुमच्या ब्रँडशी जास्त जोडले जातात। मोस्टली CRM सॉफ्टवेअरमध्ये तुमचे वाढदिवस नोंद केला जातो आणि त्या दिवशी ती ऑफर तुम्हाला पाठवली जाते। मोठमोठे ब्रँड ही ऑफर्स अशी निर्माण करतात। 5वी गोष्ट आहे SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन।
गुगलला किंवा कुठल्याही सर्च इंजिनला टॉपला कसं जायचं, जर तुमचा बिझनेस ऑनलाईन आहे तर गुगलवर पहिल्या पानावर यायचं असेल तर मग SEO सुधारावाच लागेल. 80% लोक सरासरी गुगल हे सर्च इंजिन वापरतात, त्यामुळं गुगल आपण आता फिक्स करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट आहे व्हाई सर्च SEO. व्हाई सर्च SEO म्हणजे आता लोक टाईप करत बसत नाहीत, गुगलला विचारतात माझ्या काय जवळचा कॅफे दाखवा, किंवा लॉंग फॉर्ममध्ये कंटेंटमध्ये जास्त माहिती असलेले गुगलवर जास्त रँक येतो. किंवा EEAT हा एक फॉर्मॅट आहे, एक्सपिरियन्स, एक्सपर्टाईज, अथॉरिटिव्हनेस अँड ट्रस्टवर्दीनेस. म्हणजे तुमचा कंटेंट विश्वासार्ह आणि उपयुक्त असायला हवा. जर तुम्ही SEO चांगलं केलं तर तुमच्या वेबसाईटला मोफत ट्रॅफिक मिळेल आणि तुमचा बिझनेस 100% वाढेल. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांच्यापर्यंत, मैत्रिणींच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.